तसेच पुढे बसलेल्या माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तसेच ऑल कमिटी मेंबर्स ऑफ ॲसेस, 3 जानेवारी 1831 एका मुलीचा जन्म झाला. एक लक्षात ठेवा, माणूस जन्मतः क्रांतिकारी नसून त्याचं कार्य त्याला क्रांतिकारी बनवतं. त्या प्रकारची संगत की त्या एका मुलीला मिळाली. त्या मुलीलाही माहीत नसेल कदाचित ज्यावेळेस तिचा जन्म झाला त्यावेळेस की ती एक क्रांतिकारी नारी बनू शकते, एक संघर्षित नारी बनू शकते, हे तिलाही माहीत नव्हतं. पण तिच्यासोबत घडलेले प्रसंग हे कुठेतरी तिला संघर्षित करत होते. अभ्यासू व्यक्तीचे आणि अभ्यासिक लोक हे नेहमी दुसऱ्यांपेक्षा वेगळेच वाटतात. कदाचित त्यांना समाजाचाही पगडा जो असतो, जो दबाव असतो, तो पण सहन करावा लागतो. अशा प्रकारे अनेक प्रसंग आले सावित्रीबाई फुले सोबत की जे रूढी परंपरा होती त्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी जे कार्य केले त्या कार्याचं काहीतरी मोल राहावं, त्याची एक व्हॅल्यू राहावी, त्याची एक किंमत राहावी. त्या किंमतीसाठी हा कार्यक्रम केला. मग ती किंमत कोणाला मिळवायची होती आणि कोणाला गमवायची होती हे त्यांच्या हातात होतं. खूप जणांनी गमावली सुद्धा, खूप जणांनी हास्य पण केलं, पण चालतं. त्यांना जर या समाजाची जाणीव नसेल तर त्यांचा जन्मालाही येऊन उपयोग नाही. जन्म घेतला त्या जन्माचा अर्थ काय? जगायचं तर कशासाठी जगायचं? मरण तर प्रत्येकालाच येणार आहे. त्यासाठी हा कार्यक्रम होता, जाणीव करून द्यायची होती. खरं तर माझ्याकडे प्रेसिडेंट हे पद दिलं याच्यामागे माझा कोणताही स्वार्थ नाही, कारण लीडर हा स्वार्थी नसला पाहिजे. जीवनामध्ये लक्षात ठेवा, पुढे जाऊन एखादं कार्य करायचं असेल आणि एखाद्या सेंट्रलला उभं राहायचं असेल तर सर्कलचा जो बॉर्डर रेषा आहे ती चौकून समांतर असली पाहिजे. थोडासा जरी भाग इकडे तिकडे गेला तरी त्या सर्कलचा जो वर्तुळ आहे तो वेगळा दिसतो. हे एका लीडरचं कर्तव्य असतं. ते माझ्यात आहे की हे मला माहित नाही, पण ते तुम्ही सगळ्यांनी सांगितलं त्यामुळे मी हे सगळं करतो. खरं तर या कमिटीमध्ये मी त्या कमिटीलाच कन्सिडर करत नाही. तुम्ही सगळे माझ्यासोबत आहात. मी एकला काहीही करू शकत नाही. तुम्ही जर मला सपोर्ट केला तर मी अजून आपल्या डिपार्टमेंटचं नाव चमकवण्याचा प्रयत्न करेन. आणि दुसरी गोष्ट, युनिटी ही महत्वाची पॉवर असते. एकला माणूस काहीही जीवनात करू शकत नाही, त्यामुळे आपल्या सगळ्यांमध्ये युनिटी असणं हे पण महत्वाचं आहे. त्यामुळे मी सगळ्यांना अशी रिक्वेस्ट करतो की जो काही आपला हे व्हॉट्सॲप वगैरे जे काय हे जे मीडिया आहेत ते आपण या युनिटीसाठी उपयोगात आणू. एक ॲसेस थ्रू एक पेज करू, त्यामध्ये सगळ्याचे मोबाईल नंबर वगैरे सगळं काही टाकू आणि त्याच्यानुसार एक ग्रुप बनवू आणि त्या ग्रुपमध्ये जे काही फंक्शन वगैरे आपण अरेंज करणार आहे ते फंक्शन वगैरे जे काही अरेंज करणार आहे ते सगळ्यांना व्यवस्थित दिसतील आणि आपल्या कार्यक्रमाची रूपरेषा पण सर्वांना कळून जाईल. मित्रांनो, तुम्ही जर मदत करसाल तर मी संघर्ष करायला तयार आहे, पण तुमची मदत जर मला नाही लावली तर मी संघर्ष करू शकत नाही. यासाठी एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो आणि सगळे या कार्यक्रमाला आले त्यासाठी धन्यवाद म्हणतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.